नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आपला मित्र गोरखनाथ येवले. मित्रांनो, आपण शेती करत आहोत. तर आपल्या बैलासाठी घास कापत आहोत. बघू शकता, हा आपला घास आहे. त्याच्या पलीकडे गोठाचा कांदा आहे आणि इकडे मक्का आहे बैलाची. आपले बघू शकता. तर मित्रांनो, ही बघा, एक आपल्या हातामध्ये वनस्पती टणटणी असं म्हणतात ह्या गावताला. टणटणी आमच्या भागामध्ये काय टणटणी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणायचं असेल ते म्हणू. पण जर आपल्याला शेतामध्ये काम करताना इळा खुरपं खोरं काही जर लागलं तर त्या लागलेल्या जखमावर काय करायचं, ही जी वनस्पती आहे का, याचा असा चुरगुळा करायचा. चुरामुळा करून मित्रांनो तुम्हाला सांगतो, असं एकदम बघू शकता तुम्ही. पाणी होस्तर चुरगुळा करायचा. बघा, वल्ला हात झाला. बघू शकता. याचं जर पिळून काढलं ना तर मित्रांनो पाणी पडत याच्यातून. हे बघू शकता तुम्ही. बघू शकता, हे बघा थेंब पाण्याची. तर मित्रांनो, हे स्वतः आहे का, बारीक भुगा करून घ्यायचा, 2-3 थेंब टाकायचे जखमावरती आणि हे स्वतःवरती बांधून टाकायचा. 100% आयुर्वेदिक. अनुभवून बघा. जर खुरपं इळा काही जर लागला, आपल्याला जखम झाली नॉर्मल जखमेसाठी बरं का. नाही तर टाके जर पडले तर मग नाही. बघा प्रयत्न करून. शेतकरी मित्रासाठी. तर आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.